आणि आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहोत ते दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीनं या ठिकाणी पाल्य आणि पालक यांना उत्तरोत्तर परीक्षा त्याबरोबर नेट सेट त्याबरोबर या ठिकाणी अशा विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी व्हावं या उद्देशानं आपण दर्पण प्रबोधिनीच्या वतीनं या संस्थेचे प्रेरणास्थान ज्योतिषी उत्तम पवार यांचा स्मृतिदिन उद्या 22 जुलै हा असतो त्याचं औचित्य साधून आपण आज या ठिकाणी या शिक्षण स्पर्धेच्या मार्गदर्शन कार्यशाळेला आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे यांचंही आम्ही स्वागत करतो. त्याबरोबर संस्थेच्या उपाध्यक्षा प्रज्ञा कदम त्याचबरोबर उत्तम पवार आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी आमचे सल्लागार डॉक्टर अशोक कदम, संस्थेचे सचिव सुभाष कदम, सुनील तांबे आणि सर्व पदाधिकारी त्यांचं मी स्वागत करतो. मी निलमणीला विनंती करतो की त्यांनी या औपचारिक उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहावं. आपला हा कार्यक्रम जो आहे आणि मार्गदर्शन जे आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण कार्यक्रम संपेपर्यंत आपण सहकार्य करायचं आहे. विविध उपक्रमांचा संकल्प करून दर्पण प्रबोधिनी आता एका वेगळ्या शैक्षणिक क्रांतीच्या दिशेनं वाटचाल करताना आपण पाहत आहात आणि ते म्हणजे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जाताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना सुयोग्य असं मार्गदर्शन मिळावं यासाठी विशेष कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं, पालकांचं, मान्यवरांचं संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. आपण आज ज्यांच्या स्मृतीतीर्थार्थ ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे ते आमच्या संस्थेचे प्रेरणास्थान ज्योतिषी उत्तम पवार यांना आपण प्रथमतः आदरांजली अर्पण करूया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. याच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सहभागी जवळचे सगळ्यांनी जरा सगळ्यांनी जरा आनंद सरांचे अग्रवर्ती आदरणीय डॉक्टर आणि संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे थोड़ा आनंद बोल करो मत थोड़ा खाली जा थोड़ा जैसा जरा हात सगळ्यांनी जरा सगळ्यांनी जरा आनंद सर जरा चेहरा या ठिकाणी आलेल्यांचं स्वागत या संस्थेच्या वतीनं अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना विनंती करतो की सर्वप्रथम आमच्या कार्यशाळेचे जे मार्गदर्शक आहे चंद्रकांत व्यक्तीकर यांच्या संस्थेच्या वतीनं आपण सर्वप्रथम सर
अजून चल सर त्याबरोबर आदरणीय निरंतर पवार यांच्याही आपण संस्थेच्या वतीने स्वागत करतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शिक्षक नेते आणि आमचे मित्र आदरणीय जाधव सर पूर्ण वेळ उपस्थित आहेत. त्याचे संस्थे या ठिकाणी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष प्रज्ञाप्रद मॅडम आहे, महिला सुरक्षा कांबेला पालकाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण नियोजित कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी मला एक म्हणालो तर संस्थेचं या ठिकाणी कृतीचे उत्तम पवार यांचा 8वा कृती आपण या ठिकाणी संपन्न करताना शैक्षणिक विषयाच्या संदर्भात विविध उपक्रम आपण राबवतो, पण कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी बनवतो हे आयोजन संस्थेने केलेलं आहे. म्हणून मी संस्थेचे सचिव सुभाष कदम यांना विनंती करणार आहे थोडक्यात अशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक म्हणावं. आज ठिकाणी या संस्थेला करण्याचं काम कालकथित उत्तम पवार यांनी केलं आणि म्हणूनच त्यांचा उद्या 22 जुलै रोजी स्मृतिदिन आहे आणि आज आपण त्या ठिकाणी 5वी आणि 8वी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर कार्यशाळा घेत आहोत. तसेच ज्ञानोन्नती शिष्यवृत्तीचे जे विजेते आहेत त्यांचा या ठिकाणी आपण त्यांना शिष्यवृत्ती जाहीर करणार आहोत आणि म्हणून आपण सर्वजण विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी उपस्थित आहात. तर मी संस्थेच्या वतीने सर्वांचं पुन्हा स्वागत करून मी या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यासाठी सर्व आमचे पदाधिकारी यांनी सर्वांनी निर्णय घेतलेले आहे. त्या सर्वांचंच या ठिकाणी कौतुक करून मी या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती विद्यार्थी आणि जे इतर स्पर्धा परीक्षांना या ठिकाणी अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी आदरणीय व्यक्ती सर आपलं मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी मी या संस्थेच्या उपक्रमाला आदरणीय विनायक जाधव यांना विनंती करतो की 2 मिनिटं सदस्य आहे. प्रबोधिनी सिंधुदुर्ग आज ज्योतिष पवार ज्ञानवृत्ती शिष्यवृत्ती प्रदान सोहळा आणि मार्गदर्शन वर्गाचं आयोजन केलं आहे. या आयोजनानिमित्त आजच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मार्गदर्शक आदरणीय व्यक्तीकर तसंच या संस्थेचे दर्शन पगडचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र आनंद तांबे सरचिटणीस आदरणीय कदम सर तसंच आदरणीय डॉक्टर अशोक कदम सर तसंच कदम मॅडम पवार मॅडम तसेच सर्व या दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्र. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गने आजपर्यंत अनेक सामाजिक सांस्कृतिक असे उपक्रम आयोजित करून आपल्या सिंधुदुर्गच नाही तर महाराष्ट्रभर अगदी सेवाभावी कार्य ही दर्पण प्रबोधिनी करत आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ व्हावी आणि आजचं हे जे स्पर्धात्मक युग आहे या युगातही आपल्या तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील विद्यार्थी पुढे यशस्वी व्हावे, स्पर्धा परीक्षेचा अनुभव त्यांना या वयातच मिळावा या दृष्टीने आज शिष्यवृत्ती मार्गदर्शन किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या वर्गाचं आयोजन केलं आहे. त्याबद्दल दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गला धन्यवाद देतो आणि दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या या अनेक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक वाटचाली शुभेच्छा देऊन या ठिकाणी गेली अनेक वर्ष 30-35 वर्ष सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध उपक्रमातून आपण ही संस्था महाराष्ट्राच्या त्या सगळ्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक नकाशावरती आपण आपल्या संस्थेचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते तुम्हा सगळ्या पालकांचं समाजातील कार्यकर्त्यांचं आहे. आमच्या संस्थेचे पदाधिकारी काम करत आहेत पण सल्लागार म्हणून जे आमच्या संस्थेचे आहेत ते डॉक्टर अशोक कदम आहे, डॉक्टर विजी कदम आहे, सुरेश कदम साहेब आहे, सुजर तांबे आहे. या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळतं आहे आणि डॉक्टर अशोक कदम हे आमच्या संस्थेला गेली अनेक वर्ष सातत्याने
सामाजिक काम करता करता विविध उपक्रमांमधूनच विविध संस्थांमध्ये सुद्धा ते कार्यरत आहे. आणि नुकताच लायन्स क्लब ऑफ कणकवलीचा जो पदग्रहण इन्स्टॉलेशन सेरेमनी संपन्न झाला, त्याचे न्यू प्रेसिडेंट म्हणून लायन डॉक्टर अशोक कदम यांची त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. संस्थेचे फार अभिमान आहे की संस्थेचं काम नेता नेता इतरही संस्थांमध्ये ते आपलं काम करत आहेत आणि म्हणून त्यांचा एक छोटेखानी सन्मान व्हावा त्या कार्यक्रमाचं औचित्य साधलं आणि स्मृतीचे उत्तम पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांचा एक सन्मान करतो आहोत. मी संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांना सन्मान देऊ. मी आजच्या मार्गदर्शक व्यक्तीचं ते आपल्या संस्थेसाठी सुद्धा विविध उपक्रम देखील आहे. आणि डॉक्टर लायन अशोक यांचं अभिनंदन. एक मिनिट आणि पवार यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने आज या ठिकाणी हा मार्गदर्शन कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ठिकाणी या विषयावर मंचावर उपस्थित असणारे दर्पण प्रबोधिनीचे सन्माननीय अध्यक्ष आनंद सुरेकर या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर चंद्रकांत भिंत सर, या संस्थेचे सरचिटणीस सुभाष कदम सर, महिला मंडळाचे सर्व सदस्य आणि जनपद प्रबोधिनीचे सर्व सभासद बंधू आणि भगिनी आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र. गेल्या 16 तारखेला माझा लायन्स क्लबच्या प्रेसिडेंटपदी निवड झाली आणि आज या ठिकाणी म्हणजे आपल्याच संस्थेने माझं सरकार या ठिकाणी ठेवलं याचा मला खूप आनंद आहे. खरं तर लायन्स क्लबचा अध्यक्ष होण्यापेक्षा जे इंटरनॅशनल क्लब आहे, उदाहरणार्थ रोटरी क्लब, लायन्स क्लब वगैरे, आणि ह्या क्लबवर आतापर्यंत अन्य जे घटक आहेत म्हणजे काही ठराविक जे घटक आहेत ना त्यांचीच मक्तेदारी होती आणि ती मक्तेदारी कुठेतरी मोडीत जाते, यातून खूप समाधान आहे. या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. आमच्या लायन्स क्लबच्या वतीने बऱ्याच ॲक्टिव्हिटीज म्हणजे उपक्रम वगैरे राबवले जातात. त्यातील काही उपक्रम आपल्या दर्पण प्रबोधनासाठी जर राबवता येतील तर त्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करेन आणि या ठिकाणी आपण माझा सन्मान केला तर मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व सदस्यांचं आभार व्यक्त करतो आणि हे आलेले आहे. मी सहसचिव संदेश कदम यांना विनंती करतो की अजित कदम, प्रकाश भुसडे, त्याचबरोबर इतर सर्व पालक आलेले आहेत त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करा. सगळ्यांचं सहकार्य आपल्याला मिळते आहे. प्रकाश भुसडे सर, त्याचबरोबर पालक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आमच्या संस्थेचे जे सल्लागार आहेत ते श्रीधर तांबे सर, मी सर्व दर्पणच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वागत स्वीकारावं विनंती करतो. सुनील तांबे आहे, संतोष तांबे आहे, त्या सर्व संस्थेचे पदाधिकारी, विजी कदम आहे, त्या सगळ्यांच्या वतीनं मी श्रीधर तांबे यांना विनंती करतो की इथे यावं आणि सगळ्यांच्या वतीनं स्वागत स्वीकारावं. सगळ्यांचं स्वागत आणि हा वेळ न घेता आपण कार्यक्रमाला वेळ सुरुवात महिला प्रतिनिधी आणि अनुष्का तांबे मॅडम सगळ्यांचं स्वागत करतो. आणि दुसरा एक सन्मान आपण करतो. मी मगाशी म्हणालो की प्रेरणा ही सगळी त्यांच्या विविध कामात मिळते की आमच्या संस्थेचे असे अनेक पदाधिकारी आहेत की जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते जातात, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. किशोर कदम हे ओसरगाव नगरीचे मुख्याध्यापक आहेत. त्याचबरोबर त्यांचं हल्लीच नवकविता प्रातिनिधिक कविता संग्रह प्रकाशित केला गेला. त्या कविता संग्रहामध्ये त्यांच्या 5 कवितांचा समावेश केला गेला. त्यामुळे आमच्या संस्थेचे कवी म्हणून त्यांची ओळख आमच्या संस्थेची आहे आणि एकूणच त्यांचं महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी वक्तृत्व कलाचं पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं होतं
मी त्यांचाही सन्मान आदरणीय व्यक्ती सगळ्यांना विनंती करतो की आमच्या संस्थेचे सन्मान करणे हे आमच्या संस्थेचे कर्तव्य आहे. ते उपक्रमशील शिक्षक आहेत, सामाजिक काम करत आहेत आणि संस्थेची धुरा सांगत आहेत. पण गेल्या महिन्यामध्ये आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान केला गेला मान्यवरांच्या हस्ते. हाही आमच्या संस्थेचा एक अभिमानाची बाब आहे. मी व्यक्ती सगळ्यांना विनंती करतो की संस्थेचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनाही सन्मानाची चिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा. आदर्श शिक्षक पुरस्कार आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा त्यांना प्रदान केला गेला आणि आज या कार्यक्रमाचं एक मिनिट जरा सर जवळ इकडे समोर. या ठिकाणी घोषित करणार आहोत, त्यांना प्रदान करणार आहोत. तर 5 मिनिटांमध्ये ते करू. तत्पूर्वी मी या कार्यक्रमाला आदरणीय संस्थेच्या वतीनं आदरणीय आनंद कांबळे अध्यक्ष दर्पण प्रबोधन या विनंती करतो की आपण कार्यक्रमाला सदिच्छा द्याव्या आणि मग पुढचा कार्यक्रम. शिष्यवृत्ती प्रदान सोहळा आणि इयत्ता 5वी 8वी नेट सेट CET मार्गदर्शन वर्ग कार्यशाळेच्या निमित्तानं या ठिकाणी आजचे प्रमुख मार्गदर्शक आपल्याला जे लाभलेले आहेत ते माझे गुरुवर्य आहेत. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली BSc ही पदवी प्राप्त केलेली आहे. त्यामुळे आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लाभणार आहे. त्यामुळे प्रथमतः मी त्यांना वंदन करतो. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले लायन्स क्लब ऑफ कणकवलीचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अशोक कदम, या ठिकाणी स्मृतिशेष उत्तम पवार यांच्या सहचारिणी सन्माननीय नीलम पवार, आमचे शिक्षक प्रवक्ते सन्माननीय विनायक जाधव, सर्व माझे दर्पण परिवारातील सर्व उपाध्यक्ष, सचिव, ज्येष्ठ निवेदक सन्माननीय राजेजी कदम, तसेच दर्पण महिला फ्रंटच्या अध्यक्षा सन्माननीय स्नेहल शांबे, उपाध्यक्षा प्रज्ञा कदम, या सर्वांचं मी या दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. दर्पण प्रबोधिनी ही संस्था गेली 35 वर्ष अनेक उपक्रम या ठिकाणी घेऊन येत आहे आणि 22 जुलै हा उत्तम पवार यांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनाचं औचित्य साधून यावरती एक नवा संकल्प या संस्थेच्या माध्यमातून केला गेला. तो म्हणजे इयत्ता 5वी इयत्ता 8वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग कार्यशाळा. मित्रहो, ही कार्यशाळा खरं तर आम्हाला दर रविवारी घेण्याचा मानस होता, परंतु आपल्या शेजारी भालचंद्र महाराज यांचा शिष्यवृत्ती वर्ग चालतात आणि त्यामुळे सर्व मुले त्या वर्गासाठी उपस्थित असतात आणि म्हणून या ठिकाणी आम्ही असं ठरवलं की एक मार्गशाळा या ठिकाणी कार्यशाळा या ठिकाणी आम्ही आयोजित करूया आणि मुलांना जास्तीत जास्त इयत्ता 5वी 8वी नेट सेट जे काय आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून देता येईल ते आपण यांना देऊया आणि भविष्यामध्ये या शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेच्या निमित्ताने या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्याला IAS, UPSC, नेट सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले या आपल्याला दिसतील आणि त्यावेळी तुमचा या ठिकाणी जर सन्मान झाला तो या संस्थेचा खरोखरच एक सार्थ अभिमान असणारी गोष्ट असणार आहे. तेव्हा या कार्यशाळेसाठी आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहिला
जे 10 वाजल्यापासून हे मला या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्व मुलांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीनं सर्वांचं सुस्वागत करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नियोजित मार्गदर्शनाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी संस्थेचे आमचे पदाधिकारी आणि सेवानिवृत्त बँक अधिकारी सुनील कदम यांचंही स्वागत करतो. या ठिकाणी अनिल तांबे आहेत, त्यांचंही स्वागत. महेंद्र कदम, सगळ्यांचं स्वागत करू. या दिनाचं औचित्य साधून आपण 10वी आणि 12वीला ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती दरवर्षी देत असतो. 2018 साली आपण तर या ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती घोषित केली आणि त्याचा जो पहिले विद्यार्थिनी होती जीविका सुनील कदम आणि प्रेरणा प्रदीप तांबे बिडवाडी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ते बघून आम्हाला आनंद होतो आहे. त्याचबरोबर आमचा या संस्थेला ज्याने आम्ही जरा पुरस्कार प्रदान केला होता तो वीरेंद्र काशीनाथ कदम हा आज या ठिकाणी आपल्यात नाही, तेही पुस्तक आपल्याला होता. त्याचबरोबर आमचं भूषण कदम म्हणून पोळोचीचा एक अपंग विद्यार्थी आहे, त्यालाही तर आम्ही ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती दिली होती. आज तो फेसबुकमध्ये त्याने पोस्ट केली आहे की असा शिष्यवृत्ती मला मिळाली त्यामुळे मी जास्त प्रेरणेनं काम करू शकलो आणि म्हणून तो भूषण कदम हाही येणार होता. त्याचबरोबर गौरव कदम नागव्याचा एक विद्यार्थी गरीब होता, त्यालाही आम्ही ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती दिली होती. असरोटीचा एक गरीब विद्यार्थी होता तो गौरव सुहास जाधव म्हणून, तो आज पोलीसमध्ये त्याची सर भरती झालेली आहे. तो अभिमानाने सांगतो की अशा संस्थेने माझे कुठेतरी कामाचं किंवा शैक्षणिक कामाचं दखल घेतली. तो गौरव जाधव त्या ठिकाणी येणार होता. त्याचबरोबर या ठिकाणी आमची मंथन तांबे हा मसुऱ्याचा एक विद्यार्थी आणि त्याचबरोबर कसबनचा एक विद्यार्थी आहे तो साळसकर मिलिंद साळसकर आणि उंबरडे वैभववाडीची मानसी कदम ही सुद्धा आज मला वाटतं नर्सिंगमध्ये चांगल्या प्रकारचं ते करिअर करते आहे. असे गेले 8-6 वर्षामध्ये आमचे हे ज्ञानवृत्ती विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तर याही वर्षी या संस्थेने 2 विद्यार्थ्यांची निवड केली. ते प्रतिकूल परिस्थिती आणि उज्ज्वल संपादन केलेल्या 10वी आणि 12वीच्या 2 विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती देत असतो. तर या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण इयत्ता 10वी आणि 12वीच्या 2 विद्यार्थ्यांना आपल्या उपस्थितीमध्ये उत्तम पवार स्मृती ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान करताना आम्हाला संस्थेला आनंद होत आहे. तर इयत्ता 10वीमध्ये शिवडा हायस्कूलमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आणि आईवडिलांचे मार्गदर्शन आणि गुरुजनांची प्रेरणा घेऊन आज आमच्या या संस्थेचे जे हितचिंतक आहेत विद्याधर तांबे त्यांची कन्या त्या ठिकाणी सृष्टी विद्याधर तांबे हिला या वर्षीचा ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. आपण जोरदार टाळ्या. शिवडावची कन्या सृष्टी विद्याधर तांबे त्याची आई इथे आलेली आहे आणि मला वाटतं सुनील तांबे त्यांचं जे ज्याने त्या ठिकाणी आम्हाला सूचित केलं त्या स्नेहल तांबे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी इथे यावं. या वर्षीचा विद्यार्थी ज्ञानवृत्ती शिष्यवृत्ती सृष्टी विद्याधर तांबे हिला प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. संस्थेचे माजी उपाध्यक्ष अनिल तांबे नितीन ते या ठिकाणी आलेले आहेत. जरा तिकडे तांबे हिला मी सृष्टीला विनंती करतो की सृष्टी 2 मिनिटं सदिच्छा आहे. त्यानंतर 12वी विद्यार्थी आपण घोषित करणार आहोत. या ठिकाणी संस्थेचे खजिनदार विशाल कासले सर, त्याचबरोबर राजा कदम हे या सगळ्या कार्यक्रमासाठी नेहमीच आम्हाला संपूर्ण आयोजनासाठी सहकार्य करतात. त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी स्वागत करतो. मी सृष्टीला विनंती करतो की आपण 2 मिनिटं त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधा. 2 ते 3. लहान मुलांना हेच सांगेन की खूप कष्ट करा, आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करा आणि अशीच प्रेरणा घेऊन पुढे धन्यवाद. संपूर्ण राज्यामध्ये ते निवेदन म्हणून प्रसिद्ध आहेत ते ज्येष्ठ निवेदक राजेशी कदम यांचा या ठिकाणी आपण संस्थेच्या वतीने स्वागत करत आहोत. मी
सन्माननीय कार्यक्रमाचे मार्गदर्शक बेंकी सर यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावं. नमस्कार. दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित स्मृती पवार ज्ञान वृत्ती शिक्षक प्रदान सोहळा तांबे संस्थेचे पदाधिकारी सुभाष कदम सचिव शिक्षक विनायक जाधव. आवाज येतो ना शेवटी मागे नसेल तरी चालेल ना. त्यानंतर अलीकडेच लायन्स क्लबचे अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे ते डॉक्टर अशोक कदम. त्याच्यानंतर नीलमताई पवार आहे, किशोर कदम निवेदित आहे आणि समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालक. मला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. आणि आज स्मृती दिन आहेच, कृतज्ञतेचा संस्कार असतो आणि स्मृती आपण चांगल्या कार्याची एक जोडणी केली जाते. नवीन पिढीची मुलं काही करतात नाव करायचं असा एक कार्यक्रम आपण संस्थेचा आयोजित केला आणि करत आहात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम पण आहेत. आपल्याला शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आज योगायोगासाठी गुरुपौर्णिमा पौर्णिमा आहे. सहकार कॉलेज सिनियर कॉलेजला सध्या मी केमिस्ट्री डिपार्टमेंटचा विभाग करतो आहे आणि 1992ला मी कॉलेज जॉईन केलं. पुणे विद्यापीठातून 92लाच मी MSc झालो. एका इंडस्ट्रीमध्ये मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट केमिस्ट्रीमध्ये 1.5 महिना काम केलं आणि लगेच सिलेक्शन झाल्यानंतर जॉईन झालं. माझी पहिली बॅच मला जे आहे 92-93ची TYची पहिली बॅच. त्यानंतर 93-94ची बॅच सरांची मोठी बॅच होती. 40 मुलं TY BSc केमिस्ट्रीला होते त्यावेळेस. आता सध्या BScला मुलं खूप कमी, कारण सेल्फ फायनान्स कोर्सेस निघाले. आता यावर्षी चांगला त्यावेळेस सेल्फ फायनान्स कोर्सेस नसायचे, IT कॉम्प्युटर आणि सरांनी मला म्हणजे अभिमान वाटतो विद्यार्थी आहेत आणि याच फील्डमध्ये या फील्डमध्ये काम करतो आणि प्रयोगशील शिक्षक आहेत. त्यांना अलीकडे आदर्श पुरस्कार मिळाला, त्यांचं अभिनंदन आणि सरांचं अभिनंदन. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले सर किशोर कदम यांचे अचिव्हमेंट जे आहे ते आक्षेप केलेला त्यांचं कौतुक केलं, त्याबद्दल माझ्यावर अभिनंदन करतो. आणि माझं एक मार्गदर्शन म्हणून मी प्रयत्न करतो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा. आता इथं सगळं ऑडियन्स वेगवेगळ्या प्रकारचं आहे, सगळे बसणार आहेत, तर मी प्रयत्न करतो आहे जास्तीत जास्त सगळ्या प्रकारच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचा. आता मला फक्त सांगायचे 5वीचे विद्यार्थी किती आहेत, 8वीचे किती आहेत, ठीक आहे, आणि पुढे ग्रॅज्युएशन किंवा 10वी-12वी नंतर आलेले स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन असं किती आहे. सुरुवातीला मी गुरुपौर्णिमा म्हणजे आता आपण सगळ्यांनाच आम्ही जाऊ तुम्ही पुढे जाणार, सगळे गुरु असतो. गुरु म्हणजे आपल्याला शिकवतो तो गुरु, ज्ञान देतो तो गुरु, आणि जे वर्गातूनच शिकवतात ते त्यांनाच आपण गुरु म्हणतो. वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या माहितीची गरज असते, कुठे प्रोत्साहन देण्याची गरज असते, ते सर्वांनाच आपण गुरु समजतो. आणि गुरुचं महत्त्व एवढं आहे की शिष्य खूप मोठं होतं. बऱ्याच वेळा शिष्यांची ओळख गरज असते आणि गुरूंची पण असते, पण तेवढा गुरूंचा महिमा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपली उन्नती होते, प्रगती होते.
पण हे उंच पातळीवर जाताना किंवा वरच्या लेवलला जाताना अहंकाराचा स्पर्श होण्याची शक्यता असते. त्यामुळे किती आपण मोठे झालो, मोठे होतो कशासाठी? सेवा देण्यासाठी. सेवेच्या माध्यमातून आपण समाजाकडे पोहोचतो. आता या स्पर्धा परीक्षेत टॉपमोस्ट जे आहे IAS ऑफिसर ते सांगताना सांगतात का आम्हाला समाजाची सेवा करायची आणि पोचतात ते सेवेच्या माध्यमातून आपल्याकडून. तर ते जर आपण प्रश्न त्यांना ओळखतो असं नाही. नम्र पाहिजे, कारण एक असा एक विद्याविनय सोडतो. जिथं विद्या आहे, जिथं चांगल्या चांगल्या डिग्री तुमचं, तिथं नम्रता असेल तरच ती विद्या शोभून दिसते आणि त्या सेवा खऱ्या अर्थानं त्या समाजापर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचेल असं मला वाटतं. निसर्ग सुद्धा बोलते. फळांनी लग्न केलं जे झाड असतं ना ते वाकलेलं असतं, नम्र असतं. त्याच्यामध्ये असं ताकदपणा नसतं आणि मग त्या झाडाचं महत्त्व तुम्हाला आपल्यामध्ये ज्ञान यायचं असेल तर वाकलेच पाहिजे. आम्ही तो वाहतो कुठंतरी वाकलोय म्हणूनच आम्ही तिथपर्यंत आलेलो आहोत. विहिरीमध्ये जर घागर सोडली आपण, पाणी म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. तर पाणी जर त्याच्यात जायचं असेल तर घागर अशी ताट राहील, पाणी जाणार असेल तर घागर अशी थोडी वागते आणि मग ते ज्ञानाचं पाणी त्याच्यामध्ये जातं. हा जो संस्कार आहे, नम्रता, हाच शिक्षणाचा अर्थ आहे. तुम्ही अजून लहान आहात त्यामुळे हा सतत तुम्ही जपता, नक्कीच तुम्ही मोठे व्हाल असं मला वाटतं. सुरुवातीला आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की तुम्ही भविष्यामध्ये चांगल्या आजची गोष्टी, चांगली पद्धत किंवा चांगल्या परीक्षामध्ये यश मिळावं यासाठी सुरुवातीला शुभेच्छा देतो. त्यानंतर मला अगोदर सरांनी सांगितलं होतं की वेगवेगळ्या क्लासेसमधला बरोबर विद्यार्थी येणार आहे आणि आता ह्यांचे जे पालक आहेत 5वी 8वी म्हणजे खूप होप्स असतात मुलांसाठी. कुठलेही पालक असं की खूप म्हणजे परिश्रम घेत असतात. मुलांना एवढी जाणीव असत नाही. शाळामध्ये अजूनही ना आनंददायी वाटत नाही. शेवटची वेळ शाळा सुटल्याची म्हटलं पोरांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. केवढा पहिल्या वेळेला नसतो. शेवटची वेळ झाली की मला खूप खुशी जातं. तसं पहिल्या वेळ वाचते ना त्यावेळेस घरातून त्यांना भाव लागतं, आवरावर करावं लागतं. तर मुलांना कसं वाटतं चांगल्या गोष्टी ह्या अशा असतात. सुरुवातीला त्रासदायक पण तिथं कठोर परिश्रम केले तर ती शेवट हा त्याचा आनंददायीच होत असतो. सुरुवात होते कारण दुबई असतं खेळायचं त्या भिंतीच्या बाहेर बागडायचं आणि आत गेल्यानंतर असं दिवसभर बसावं लागतं ह्या वयामध्ये मुलांना. थोडंसं कंटाळावं पण एक आहे मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जे शिकवलं जातं ते तुम्हाला आत्मसात करायचं असतं 100%, 70% तर तुमची मानसिक स्थिती किंवा तुम्ही मनाला प्रेझेंट पाहिजे. म्हणजे फिजिकली आम्ही प्रेझेंट असेल पाहू पण तुम्ही ते ऐकता. ऐकल्यानंतर इंटरेस्ट वाढत जाईल. घरी गेल्यानंतर पालकांनी न सांगता तुम्ही अभ्यासाला बसा. पालकांनी न सांगता अभ्यासाला तुम्ही बसलात नाही पालकांच्या संध्याकाळमधला एक चांगला आनंद असतो. आणि जर बसत नसतील तर त्यांना सारखं बसवायला लागतं. तो चिडचिडेपणा वाटतो. मुलं पण म्हणणार सारखे काय म्हणायचं पॉझिटिव्हली आईवडीलच म्हणणार. कारण शेजारी पाजारी किती वाटलं चांगली भावना नातेवाईक जवळ आईवडीलच असतात. त्यामुळे तुमच्याकडून करून घेणं त्या आईवडील आणि शिक्षक करून जे घेतात ना त्याला रिस्पॉन्ड करा. निश्चितपणे तुमचा पुढचा मार्ग जो आहे तो सुकर होईल. आता इथं 5वी आणि 8वीचे विद्यार्थी दुसरा मुद्दा म्हणजे स्पर्धा परीक्षेचं महत्त्व. आता 5वीच्या आणि 8वीच्या आमच्या वेळेस 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप होती. त्याचं एक महत्त्वच आहे महाराष्ट्रात. म्हणजे आम्ही ते बरं असावं मला वाटतं कारण हे सगळे प्रोग्राम्स दिल्लीतून त्याच्या राज्यामध्ये असणार आहे. स्कॉलरशिपमध्ये आला पाहिजे वगैरे ठीक आहे आपणही या पण बसावं असं मला वाटतं. कारण ते जनरल नॉलेज शब्दसंग्रह वाटतं नॉलेज वाटतं. तुम्ही कुठेही बाहेर गेले तर तुम्ही चर्चेत सहभागी घेऊ शकता. बऱ्याच वेळा आपल्याला आता एकदम जर विचारलं तुम्हाला आणि साधे साधे नॉलेज असतं आपण राहतो. कोकणचे गांधी म्हटलं तर कोण सांगितलं आप्पासाहेब पटवर्धन इथंच आहे गोपुरी असं. आता हा हायवे जो जातो आपला कणकवलीमधून कुठल्या 2 राजधानींना एकत्र येतात. कुठल्या 2 राज्यांना तो जोडला जातो? गोवा आणि महाराष्ट्र, मुंबई आणि पणजी. त्याच्यानंतर पहिलं जे मराठी वृत्तपत्र सुरू केलं ते कोणी केलं? दर्पण नाव ते पण देवगडचेच आहे, मुंबईचे. पण हे छोटेसे प्रश्न का विचारले
की याच्यामध्ये लोकलच आहे आपण, पण ही माहिती आज MPSC आणि UPSC IAS ऑफिसर किंवा क्लास 1 क्लास 2 ऑफिसर जे परीक्षेला बसतात ना, ते उघडचे सिंधुदुर्गचे असत नाही, पण ते पुस्तकामधून ही माहिती वाचतात आणि मग तुमच्या लक्षात येईल की फार अवघड नाही, तुम्ही त्याच्यामध्ये उतरला तर हे खूप सोपं. तर हे तुम्ही करा. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, काही गोष्टी खूप अवघड आहेत वगैरे असं सांगितलं जातं आणि मग त्या मुलांना वाटतं की अवघड आहे म्हणून नकोच त्या वाटलं जातं. असं नकारात्मक कोण बोलत असेल ना, तिथं हे करू नका. स्पर्धेत येणं कठोर परिश्रमात अवघड आहे, पण तिथं तुम्ही स्पर्धेत नंबर आला नाही म्हणजे तुमचं काही नुकसान झालं आहे असं काही नाही. स्पर्धेत आला, तुम्ही पुढे जाल, तुम्ही बसला तर वाचन करा, जनरल नॉलेज वाटेल आणि याच्यातून ज्यावेळेस तुम्ही 10वी 12वी व्हाल, ग्रॅज्युएट व्हाल, पोस्ट ग्रॅज्युएट व्हाल, तर तुम्हाला सांगतो तर छोट्या छोट्या परीक्षा असतात. बँकेची, ग्रामसेवक, तलाठी, पुढं MPSC क्लास 1 ऑफिसर, BDO, तहसीलदार, पोलीस सब इन्स्पेक्टर, UPSC IAS ऑफिसर किंवा IPS ऑफिसर. तर या परीक्षांना जे प्रश्न असतात ना, त्याचं स्वरूप याच स्पर्धा परीक्षांमध्ये जे प्रश्न आहेत, सिलेबस आहे, काठिण्य पातळी जरा उच्च प्रतीची असते, कॉम्पिटिशन जास्त असते. त्यामुळं बऱ्याच वेळा परीक्षा अवघड असतात, त्यामुळे बुद्धिमत्ता पुढे उतरत नाही. तर मला असं वाटतं की आपण ज्या विद्यार्थ्या काही नक्की पुढं गेल्यानंतर या परीक्षा द्याव्या आणि तुम्हाला तसा इंटरेस्ट क्रिएट होईल. तो स्पर्धेत आल्यानंतरच नंबर आला तालुक्यात जिल्ह्यात तरच आपण पुढे ग्रॅज्युएट झाल्यावर परीक्षेला बसायचं असं काही ठरवू नये. तुम्ही वाचन केलं, अभ्यास केला, मार्क्स कमी जास्त असतील, पुढे तुम्ही करेक्शन्स करू द्या. 10वी केलं, 12वी केलं, ग्रॅज्युएशनला गेला, त्याच्यानंतर काही मुलं 2 वर्ष घरी पण म्हणतात. आता मोठमोठे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा कणकवलीमध्ये पण काही अकॅडमी आहेत UPSC माझ्या माहितीप्रमाणे शांती किंवा पुण्याचे जे आहेत संस्थांना आवडलेल्या त्या पण घेऊन मार्गदर्शन करतात. अशा पद्धतीनं तुम्ही पुढे जावं आणि ह्या नॉलेजचं म्हणजे चीज करावं आणि एखादा त्या ऑफिसर वगैरे झाला नाही तर वाया जात नाही, तुमचं नॉलेज वाढतं आणि नॉलेजमुळे कॉन्फिडन्स येतो तुम्ही कुठल्या फील्डमध्ये करायचं. तर ते दुसरे आमच्या फील्डमध्ये पण आता हायस्कूल टीचर किंवा प्रायमरी टीचर व्हायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये TET आलेली, बरोबर ना. TET म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट. तिथं पण अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसारखे प्रश्न असतात, त्याची उत्तरं लिहायची. त्याच्यानंतर हे झालं प्राथमिक शाळा, पहिली ते 12वी TET माझ्या माहिती, बरोबर ना. माझ्यासारखं प्राध्यापक व्हायचं असेल ना, सेट नेट परीक्षा आली. मी सुद्धा 92ला एंट्री केली, त्यावेळेस सेट परीक्षाच नव्हती, 94ला आली आणि माझ्या मुलाखतीमध्ये आणि कुठेही ऑर्डरमध्ये नव्हती. आणि गव्हर्नमेंटचं चाललेलं की नेट परीक्षा किंवा सेट परीक्षा आपण सुरू करायची. नेट तर सुरू होती पण यांना कंपल्सरी करायचं. त्याच्यानंतर मला काही कंपल्सरी नव्हती, पण मी ठरवली सब्जेक्टशी रिलेटेड आहे ती द्यायचं. 92ला मी एंट्री केली आणि 2002ला मी सेट परीक्षा क्लिअर झालं की आमच्या ह्याच्यातून असते. माझं केमिस्ट्री सब्जेक्ट आहे, फक्त केमिस्ट्री. तरी एक पेपर जनरल नॉलेजचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न हे 5वी 8वीला ज्या पद्धतीचे आहेत ना, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी, काठिण्य पातळी जरा जास्त असते. ती परीक्षा मी 2002ला पास केली. त्यावेळेस महाराष्ट्रामधून केमिस्ट्रीचे माझ्या माहितीप्रमाणे सेटचा रिझल्ट 1.5% लागला. सेटचा रिझल्ट 1.5% लागला होता. 7 केमिस्ट्रीचे स्टुडंट आहेत ना, ते सगळं माझं श्री आता मी परिश्रम जरी घेतले तरी गुरुवारी भेटून बुक्स आता 5वी 8वी तुम्ही विद्यार्थी आहात, माझ्याकडे थोडीशी माहिती आहे. याच्यामध्ये यावर्षी 1041 मुलं पास झाली 5वीच्या स्कॉलरशिप. 28.87 रिझल्ट लागले आणि 154 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप. मला फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा झाली, 18 फेब्रुवारीला, आणि 2 जुलैला रिझल्ट डिक्लेअर झाले. 8वीला 475 जणांना पास झाले 8वीच्या परीक्षेमध्ये, 19.09% रिझल्ट लागले. 5वीचा 28% होत्या आणि 8वीचा 19%. 163 जणांना स्कॉलरशिप मिळाली जिल्ह्याचं. त्याच्यानंतर ही स्कॉलरशिप बऱ्याच काळात मी पण इथपर्यंत आलो ना, स्कॉलरशिप पण काही जसं वातावरण असतं बरं, स्कॉलरशिपला पण जाऊ शकता, झाला का पास मार्क्स मिळाले. मग त्यांना गव्हर्नमेंट काय देतं तर बऱ्याच वेळा तिथं आता ह्या वर्षीचा अपडेट नवा झालेला आणि जरा गव्हर्नमेंटने त्यात सुधारणा केली आहे. 5वीला 5,000 रुपये स्कॉलरशिप, 8वीला 7,500. मी माहिती घेतली नाही होतो, 500 रुपये महिना
आणि 750 रुपये महिना. कुठपर्यंत होते माझ्या माहितीप्रमाणे 5वीच्या मुलांना 8वीपर्यंत आणि 8वीच्या मुलांना 10वीपर्यंत असावं. ते त्यावेळेस तुम्ही ते डिटेल्स जरा माहिती करून घ्यायची. शिक्षक किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे माहिती डिटेल आणि पाठपुरावा करायचा. जरा सरकारी ऑफिसेस असतात तो भाग एक तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी आहे. पण इथं मुख्य म्हणजे तुम्ही चमकलात बसला परीक्षेला ही मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्यातले 5वीला बडगावचा विद्यार्थी आलेला आहे, त्याला 94% आणि 8वीला दोडामागचा विद्यार्थी, 5वीला पिंपळकर आणि 11 आता याच्यात कमी मी सांगितलं. आता याच्यामध्ये तुम्हाला खरोखर पुढे जायचं असेल आपल्या शाळेत मुलं बसतात, त्यांना समजतं, आपल्या आईवडील प्रोत्साहन देतात, आपल्याला खर्च करतात, पुस्तकं देतात, शिक्षक शिकवतात. तर शिक्षकांना हे ॲडिशनल काम आहे, कारण त्यांचा जो अभ्यासक्रम आहे ना तो शिकवण्यासाठी टाइम टेबलमध्ये ह्या स्कॉलरशिपसाठी तास नसतात. त्यांना तो वेळ काढून त्या मुलांना लेक्चर्स घेऊन मुलांना मार्गदर्शन करतात. त्यांना तुम्ही रिस्पॉन्स द्या. आम्हाला त्याचं चिंतन झाल्यासारखं वाटतं. पुरेसेच प्रश्न. आता याच्यामध्ये पुढे ज्यावेळेस तुम्ही जाल, कारण काही मुलं आहेत ग्रॅज्युएशन किंवा तर तुम्ही मोटिवेट व्हायचं की असं दरवर्षी असं एकही वर्ष जात नाही की इथं परीक्षेला बसत नाही. दरवर्षी नंबराने येतातच म्हणून हजारोंच्या संख्येने बसतातच. मग आपण का बसायचं, आपण का नंबरमध्ये येऊ. आणि याच्यासाठी काय फार मोठी घरात श्रीमंती लागते असं नाही. शेवटचा मुलगा पुढे येईल असं गव्हर्नमेंटचं म्हणजे आहे. फक्त तुम्हाला थोडं जाण येण्याचा खर्च पुस्तक घेण्याचा खर्च करावा. तुम्ही त्यासाठी यूट्यूबवर जा. ग्रेट माझा कट्टा ह्या मुलाखती पाहू. तिथं असे काही अधिकारी पास झाले सुद्धा आवडून सांगितले एक दोघांची नावं. मी पाहिलेले स्वप्न हे पुस्तक आहे. डॉक्टर राजेंद्र भारूड आता सध्या IAS ऑफिसर पुण्यातून पुढे आहे. काहीच घरात बॅकग्राऊंड असेल. कधी कधी त्याच्या घरात बॅकग्राऊंड नाही ना अशा नावाचं श्रीमंत त्यांनी केलंच पाहिजे. मग घरात वातावरण आहे आणि कष्ट करून उभा केलं. पण तुमच्या घरात तसं नसेल की तुम्ही पुढे यायचं असं काही नाही. त्याच्यानंतर भरत आले सध्या IAS ऑफिसर पुण्याला आयुक्तालय तिथं आहे. त्यांचं एक पुस्तक आहे, एक दैवेगळा प्रवास. गरुडचे एक दैवेगळा प्रवास. सध्या यूट्यूबवर टाकलं त्याची व्याख्यान तुम्हाला ऐकायला मिळतात. तुमचे अनुभव पुण्यातून पुढे कसे आले, अभ्यास कसा केला आणि परीक्षा कशी दिली, येणाऱ्या अडचणी सॉल्व्ह कशा केल्या. मग आर्थिक असेल, घरातली पण बऱ्याचशा प्रॉफिट असतात नसतात, त्या सगळ्या कशा सॉल्व्ह केल्या आणि पुढं कशी देते यूट्यूबवर तुम्ही अवश्य ऐका. इथं तुम्हाला सांगितलं. आता मी थोडंसं हे सुरुवातीला सांगितलं, पण अगोदर तुम्हाला वाटलं पाहिजे की आपण केलं पाहिजे. केल्याने होते आहे आधी केल्याची पाहिजे. शेवटचा मुलगा असल्यानंतर त्याला वाटतं की मोठ्या मोठ्या घरात मुलंच पुढे जाऊ शकतात असं काही नाही. जत्रा होती एकदम पुढ्याचं बोल करत असतात. जत्रा जत्रेमध्ये फुगेवाला होता, फुगे वेगवेगळ्या कडायचे सोडत होता. आणि त्या एका स्वतः तरी कुटुंबातला मुलगा तो गेला त्याची शर्ट लावून काका म्हटलं जास्त उंच किंवा कुठल्या रंगाचा आता रंगीबेरंगीमध्ये मुलांना त्याचे आकर्षण असतं. मुलाला म्हटलं त्या रंगाच्या मुलीचा काही संबंध नाही. त्याच्यामध्ये जे आहे ना हेलियम गॅस पडलेला असतो. माझं ते माहिती त्या हेलियम गॅसमुळे तो फुगा उंच जातो. तो 2 कलरची कदाचित 2 पण उंच जातो. म्हणजे त्यांना सांगायचं की अंतर नाही, तुमच्या मनामध्ये पाहिजे की आपल्याला उंच पुढे जायचं तुम्ही जाऊ शकता. इच्छा तिथे मार्ग असा वाचलेला असतो. इच्छा झाली पाहिजे किती पण पुढे जावं. त्यासाठी आपले संत राष्ट्रपुरुषांना समोर ठेवलं पाहिजे. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहतो आपण अनेक की निश्चितपणे आणि संत तुकारामांनी म्हटलं निश्चयाची बळ तुका माहितीची बळ. निश्चय केला पाहिजे तुमच्या परीक्षेला पास होणार, चांगला अभ्यास करा, कष्ट करा, नियमितपणा ठेवा. मी पहिल्या नंबराने येणार. मी स्वतः ठरवलं होतं स्वतःचं चांगलं उदाहरण खूपच मी अभ्यासाला लागलो. पहिल्या अटेम्प्टला बसलो, मला माहिती होतं नाही पासून अभ्यास रिझल्टची वाट बघितलीच नाही. आता परीक्षेचं तसंच करावं लागतं. अभ्यास कंटिन्यू ठेवला, पुढच्या पास झालो. आणि एक जरी पास करायचं ठरवलं ना तर तो मला करावं लागेल असं मी ठरवलं होतं. पण 7-8 म्हणजे अशी चिंता ठेवायची. आणि सगळेच आता ऑफिसर होतील असं नाही. कुठेतरी आपल्या दुसरं तरी पण चूज करावं. नाराज काय होतं सेकंड प्लॅन ठेवायचं.
आता शिक्षक झाला IIT पण होतो, प्राथमिक शिक्षक पण होतो, दोघं पण खुशीत ते जॉब स्वीकारतो. तसं इकडे झालं तर IAS ऑफिसर नाही झालं तर नाराज व्हायचं वगैरे काही नाही. सेकंड ऑप्शन ठेवायचं, थर्ड ठेवायचं. गेलो तर इंजिनिअरिंगला जायचं नाही तर मग काय शाळा सोडून देणार कॉलेज असं होत नाही. BA कोण BSc आहे तिथून तुम्ही IAS होऊ शकता आणि छोट्या मोठ्या याच्यात तुम्ही कामाला पण लागू शकता. त्यामुळे हे जे आहे ना आपल्याकडं असं नाराज होणं हे अजिबात करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे सेकंड प्लॅन तुम्ही अवश्य ठेवा. त्याच्यानंतर त्यांच्या सिलेबस रिलेटेड चालेल ना. ऐकायला येते शेवटचं पुन्हा थोडंसं बोर होईल माझं काही नाही बसलं नाही बसलं तरी चालेल. आता माझ्याकडे गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आवाज येतो ना माझा सर्वांना. त्यातच मला कारण जरा कन्सेप्टच क्लिअर नव्हता. मला असं वाटलं की म्हणजे उद्घाटनपर स्पीच असेल आणि नंतर यांचे रिसोर्स पर्सन वेगळे असतील. तर सर बोलले नाही तुम्ही बोललं तरी चालेल. मग मी आम्ही थोड्या वेळामध्येच काय की लेटेस्टच प्रश्नपत्रिका घ्यायची. त्यातले काही प्रश्न बोर्डचा उपयोग न करता तुमच्यासमोर असं डिस्कस करतोय. तुम्ही ते काय डिकोड काय उत्तरं द्या. नाही दिली तुम्ही काही ट्रिक्स सांगेल आणि त्यातलं हे सोपं कसं हे सांगेल. कारण काय होतं 10वीचा सिलेबस विद्यार्थी आला कधी नाही तरी सिलेबस बदलतो. तशी इलेक्शन 5 वर्षांनी येतात तसं आपल्याकडे सिलेबस आणि 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी बदलतो. काही नवीन असेल तर त्यांना स्कोप पाहिजे ना. इलेक्शनमुळं पण काहीतरी नवीन येत जात राहतात. काही नवीन असतात काही नवीन असतात त्यात कमी वयाचे पण असतात. आणि जसं सायन्समध्ये आता मी सायन्स आहे काहीतरी नवीन येतं त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायचा स्कोप राहतो. त्यामुळे एखादा शिक्षक काय म्हणतो त्यावर्षी सिलेबस बदलतो. शिक्षक पण सगळे सारखेच असतात असं नाही. भीतीच जातात काही म्हणजे गेल्या वर्षी पण मुलं फेल झाली मग ह्या ही बॅच तर नवीन सिलेबस तुम्ही चांगला मुलांना घेतलं पण अशी प्रत्येक सिलेबस बदलते. महाराष्ट्रात टॉपर यायचे काय राहिलेत का नाही. माझं भाग्य की मला शिक्षक अशी भेटले की अशी भीती असलीच नाही. मी ज्या हायस्कूलला शिकलो ना खेडेगावात तिथं इंग्लिश गणित आणि सायन्सची कधीच भीती वाटली नाही. की ज्या पुण्या मुंबईच्या ठिकाणी पण शिक्षकांना किंवा पालकांना असते की रिझल्ट कसा लागतो आणि काय लागतो तर तुम्ही सगळे शिक्षक असे असतात असं. कारण जे काही नवीन आले ना शिक्षकांना ट्रेनिंग मिळतं. इन टाईम तुमची पुस्तकं मार्केटमध्ये येतात. तुम्ही अभ्यास करायचं आणि बसायचं. 12वीला दरवर्षी 100 मार्क्स सायन्सच्या पेपरमध्ये मुलं मिळवतात. सिलेबस बदललेला असो किंवा जुना असो ती हुशार मुलं अगर भीती घेत नाही. त्यांना माहिती वर्गात शिकवलेलं पुस्तकातला अभ्यास करायचा बाकीच्याने पण काही घ्यायची. तो 100 मार्क्स मिळवतो ना आपण फेल कशाला फेलवर 50 मार्क्स मिळवू शकतो. 50 60 मिळवू शकतो. पण बऱ्याच वेळा फेल होतात असं फेल व्हायचं काहीच करणार नाही. आता तर खूप सोपं झालं. मार्क्स वगैरे म्हणजे आपल्याला माहिती 10-12 रिझल्ट चांगले लागतात. त्यामुळे तुम्ही कॉन्फिडन्सली चांगल्या पद्धतीनेच पुढे जाण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न तुम्ही जरा भाग घ्या. आता जरा इंटरॅक्टिव्ह सेशन सुरू करतो. सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कुठला आपण म्हणतो ना काय सिस्टीम 4 पर्याय जोडणी प्रणाली वापरकर्ता माहिती. सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कुठला तर प्रणाली. लक्षात ठेवा काय सिस्टीम म्हणजे प्रणाली. जोडणी काय होत नाही. सिस्टीम आणि जोडणीचं काय समज वापरकर्ता काय होत नाही. माहिती काय एक रिमूव्ह करायचं मग 2 राहतात ना. 2 मधला एक करेक्ट करायचं. स्पर्धा परीक्षेमध्ये हे महत्त्वाचं. एक तर उत्तर पाठ असला अभ्यास असेल ना तुम्ही बरोबर करेक्ट उत्तरापर्यंत जातो. जर तुमचा अभ्यास एवढा नसेल आणि प्रश्न खूप कठीण वाटला तर एक पर्याय काय करायचा कमी करायचा आणि मग शेवटचे 2 राहिले दुसऱ्याचा पण एक कमी करा एक राहील. या पद्धतीने तिथं तुम्हाला जायचं. म्हणजे अभ्यास जरी तुमचा अभ्यास नाहीच आहे करायचं पण ट्रिक्समुळं टेक्निकमुळं तंत्र मग तुम्ही करेक्ट उत्तर देऊ शकता. आणि चांगला अभ्यास असेल ना वाचलं की लगेच प्रणाली असं तिथं तुम्हाला उत्तर लगेच मिळेल. त्याच्यानंतर 3 प्रश्न मी वाचणार आहे त्याची उत्तरं तुम्ही द्यायची. सुसंगत क्रम लावायचा बघा. सर्व विद्यार्थी काय जमले होते. नाट्यगृह किल्ल्यावर सभागृह आणि सर्कशीचा तंबू. तेथे सर्वांनी कसरत पाहिल्या योग साधना केली. गुरुजाची पाहणी केली नाटुकले पाहिले. 3रा निमित्त होते 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक नाट्य दिनाचे बालदिनाचे पर्यावरण दिनाचे योग दिन. आता इथं एखादा माणूस सर्व विद्यार्थी त्या मध्ये जमले होते. आता प्रश्न पाठ करण्यासारखा विषय
नाही, त्यासाठी तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. 21 जून असे काही दिन आहेत आपल्याकडे, जसं 14 नोव्हेंबर नेहरू जयंती आहे. हां, अशा पद्धतीनं ते तुमचे पाठ पाहिजे. त्याच्यामध्ये 21 जूनचं माहिती पाहिजे. कन्फ्युजन होता. 5 जुलैचं पर्यावरण दिन, तो 5 जूनला असतो. 21 जूनला काय असतो, आत्ता झाला योग दिन असतो. योग दिन म्हटलं की मग पहिल्या प्रश्नाकडे जायचं. सर्व विद्यार्थी नाट्यगृहात काय बसणार नाही, योग दिन किल्ल्यावर पण जाणार नाही, सर्कशीच्या तंबूत जाणार नाही. म्हणजे सर्व विद्यार्थी सभागृहात बसवले. शाळेमध्ये वर्गामध्ये आपण वर्ग खाली करतो, हॉलमध्ये करतो. दुसरा, तेथे सर्वांनी कसरती केल्या, मुलगाची पाहणी केली, नाट्यकृती पाहिली, हे नाट्यगृह. ते यांच्याशी काही संबंधित नाही. तेथे सर्वांनी योग साधना केली. काय उत्तर म्हणजे 21 जून हा तुम्हाला योग दिन म्हटलं ना की सर्व विद्यार्थी सभागृहात लगेच तुम्हाला कळालं नाही तर नाट्यगृहात मला जुळणार नाही, किल्ल्यावर जुळणार नाही, सर्कशीत जुळणार नाही. म्हणजे बरोबर काय, सभागृह. तेथे सर्वांनी तिथं लगेच योग साधना केली, बाकीचं काय होऊ शकत नाही. आणि मग म्हणजे अगोदर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे, मग पहिले दोन्ही. त्याच्यानंतर हे पहा, 2 शब्द दिले. गंध म्हणतो ना आपण, गंजी, गवताची गंध आहे. गावाकडे पण असे वैरणीचे आहे, त्याला गंध शब्द वापरतो. तसं डॅश डॅश धान्याची, चळ, रास, जाळी आणि जुळी. रास, धान्याची रास असं म्हणतो आपण. आणि गवताची गंज दिलाय, आधी रास शब्द दिले. आपण बोलताना वेगळ्या पद्धतीने धान्याची रास. पुढील पैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते, असे काही टोपण नाव आहे बरं का, पाठ केली पाहिजे. पुढेच असतात त्याच्यामध्ये यशवंत पेंढारकर, चिंतामण खानोलकर, आत्माराम देशपांडे, माणिक बोरडकर, चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू असे संबोधले. पुढील प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी शोधा. प्राण्याने काय दिलेलं, माणूस म्हटलं की घर असतं ना, प्राण्यांचं दिलेलं. कोळी, घरटे, सिंह, गुहा, साप, बील, घोडा, तबेल. सिंह, गुहा बरोबर आहे, घोडा, तबेला पण बरोबर आहे, साप, बिळात राहतो हे बरोबर आहे. कोळी आणि सुगरणत्वाची ज्ञान करते, बरोबर ना. पोळ्याचं काय बरोबर ना. त्यामुळे चुकीचं विचारलंय, त्यामुळे चुकीचं आलं. प्रश्न व्यवस्थित वाचा, नाही एकदम तुम्हाला एकदम परफेक्ट बरोबर वाटेल आणि तिचं स्टिक मार्क किंवा ते द्या, असं गडबडीमध्ये होऊ शकतो. चुकीचं विचारलंय का बरोबर विचारलं, लक्षात आलं ना, ते समजावून घ्यायचं, प्रश्नाची उत्तरं द्यायची. चालेल ना. असे प्रश्न काय घेतले तर जास्त वेळ घेतले, थोडीशी ओळख केलं असतं. पुढील पैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. भूतकाळात ती नाचत असते, ती नाचत जाईल, मी नदीकाठी खेळत असेल, तो नेहमीच उशिरा असे म्हटलं की भूतकाळ. काही वर्तमान, बरोबर ना. मी नदीकाठी खेळत असेल, हा काय लक्षात आलं. मी ती नाचत असते, ती नाचत जाईल, तो नेहमीच उशिरा होतो. भूतकाळाचं काय केलं ना, मी नदीकाठी खेळत असेल, आपला खेळतो असं नदीकाठी खेळत असेल. हे थोडंसं काटेच्या पातळी वाढत जातं. मी पण सुरुवातीला काही सोप्या थोडं टफ लेवलला असेल, पण तिथं आपण थोडासा वेळ मी डायरेक्ट असं सांगणार नाही की ते उत्तर. मग त्याला काय शिक्षकाचं काम काय, सोपं करून सांगणं. हा प्रश्न ते वाचायचा आणि त्याचं उत्तर वाचायचं असं जर केलं तर ते फक्त एक दोन मुलं पाठांतर करते, बाकीचं म्हणते हे काय आपल्या शेवटच्या मुलाला समजलं पाहिजे, जेवढं ते सोपं करून सांगितलं पाहिजे त्याला शिक्षक असं म्हणतात, असं नाव द्यायचं. पुढील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा. ताटातील सुग्रास जेवण पाहून, ऐकायचं आहे ना. ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या
तुमच्या मुलीचं नाव डॅश डॅश जागावर तोंडचे पाणी पळणे, तोंडाला पाणी पुसणे, तोंडाला पाणी सुटणे आणि तोंडचा घास काढणे. तोंडाला पाणी बाकीचे पण जे आहेत ना पर्याय ते कुठं वापरतात, कधी वापरतात त्याचा अभ्यास करा, कारण ते पण करेक्ट उत्तर एखाद्या प्रश्नाचं असू शकतं. आता इथं पहा, दोन संख्यांची बेरीज. मॅथ्स आहे, मॅथ्स अवघड वाटतं बऱ्याच जणांना, पण भीतीच घ्यायची नाही. मी सांगतो तुम्ही आता 5वीच्या वर्गात असाल ना, 4थी झाल्यानंतर परत 1ली ते 4थीची गणिताची पुस्तकं वाचा, तुम्हाला समजायला लागतं आधी शिकवली. आणि परीक्षा वगैरे द्यायची नसते, परीक्षा आधीच दिली जाते. परत 5वीचं गणित खूप सोपं वाटायला लागलं जर पाठीमागच्या वर्गाचा अभ्यास कमी असेल. आता मी सेटची परीक्षा देताना MSc झाल्यानंतर दिली, त्यावेळेस मला त्याच्या टप्प्यावर 100% मार्क्स पडली नव्हती. आणि जरी 50-60% पडली, याचा अर्थ 7% आपल्याला समजलं असतं आहे मार्क्स पडणं आणि काही त्यातलं नॉलेज येणं हे वेगळं आहे. गुणात्मक म्हणजे ज्ञान ओरिएंटेड मार्क्स असतात असं नाही. तुम्ही काय केलं होतं तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीचं, सरळ शाळा आणि 12वीपर्यंतची BSc पुस्तकं परत एकदा वाचून काढली बेसिक, आणि मग सेट आणि नेटचा अभ्यास केला. त्याचा सिलेबस डायरेक्ट केलो ना, त्यामुळे ते खूप सोपं केलं. म्हणजे एक अटेम्प्ट द्यावा लागला मला आणि दुसऱ्या अटेम्प्टला केलं. दोन संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती? तुमच्याकडे काय आहे का असे काय तिकडे लक्ष द्या. दोन संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती? तिकडे लक्ष द्या. दोन संख्यांची बेरीज 10 आहे, एक संख्या 4 आहे, दुसरी किती असेल? 6. उत्तर आलं ना बरोबर. असे तर किती 10 प्रश्न आले. सूत्र महत्वाचं त्याच्यात 39.62 मधून ही वादा केली की जे उत्तर येईल ना तुमचं ते उत्तर ह्या 4 पर्यायामध्ये 100% पाहिजे. असं मी 25 प्रश्न तयार केले. लक्षात आलं ना. आता हे पूर्णांक वगैरे असल्यामुळे तुम्हाला अवघड वाटेल, असं कोणती नाही करता येणार, म्हणून मी सिंपल घेतलं 10. त्याच्यावरून तुम्हाला कळालं की सोपं आहे. सूत्र महत्वाचं, किती मोठी संख्या घेऊ द्या ना, तुम्हाला त्याचं वर करण्यासाठी तिथे जागा असते. लक्षात आलं ना. किंवा केलं तरी चालेल, तुम्ही उत्तर सांगा याच्यात असलंच पाहिजे. सांगा किती कॅल्क्युलेटरवर करा ना, तुमचं मोबाईल असेल कुणाकडे करू. 39.62 इथं तुम्हाला पेन आणि पेपर 39.62 मायनस 1.259 हां 38.361 आहे. म्हणजे 4 पर्याय जरी दिले नाहीत ना, आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे उत्तर असणार. दुसरं एक आहे, हा दुसरा एक गणिताचा प्रश्न घेतला. एका शाळेचा एकूण पट 1600 आहे. तिथे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या. जर शाळेत 48% मुली असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती? इकडे लक्ष द्या. 100 पट आहेत ती, त्यातले 40% मुली आहेत, तर मुलं किती असतील? सोपं आहे ना. पण ते सूत्र कुठलं इकडे लक्ष द्या. 100ला किती? 40. तर 60ला किती? 60 गुणिले 40 भागिले 100. हाच फॉर्म्युला वापरायचा. 100ला 48 तर 1600ला किती काय मिळेल? ते मुली मिळतील. मुलींची संख्या मिळाली की ती 1600 मधून काय करायची? वजा करायची. मुलांची संख्या मिळेल. तयारी असेल तर काढतो उत्तर सांगा. 1600चा 48% काढा. 100ला 48 तर 1600ला किती? 1600 गुणिले 48 भागिले 100.
हां ते 1600 वजा केलं की उत्तर किती येतं 832 आहे. लक्षात आलं ना विद्यार्थ्यांच्या? लक्षात आलं करून अजून एक गणिताचा प्रश्न आहे. 8712 अधिक 13,500 बरोबर किती? 13,500. 8712 ते लिहिता आलं पाहिजे म्हणजे कुठून प्रॅक्टिस करावी. ते लिहायचं पाहिजे. 8712 आता दुसऱ्या ठिकाणी ते 13,500 कसे लिहायचे हे कळलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. 100 रुपये माहिती आहे ना? 25 रुपये 50 रुपये 500 म्हटलं की किती? ते लक्षात येईल कसं 13,500 म्हणजे 12 तर गेलं पाहिजे ना. ते तिथे 13,500 ना म्हणजे 12 पहिलं आहे ना, उरलेलं 1000 आहे ना, त्यांचा 250, 500 आणि 750 म्हणजे 12,750 म्हणजे ते किती झाले? 13,500. त्या मोठ्या संख्या वगैरे वाटतात आपण अगोदर छोटं काही तो उत्तर लिहित असताना सुद्धा जर प्रश्न असतात किती आलं सर? 8,712 आणि 12,750. 21,452. हां 21,452. पण विद्यार्थ्यांना समजलं का सर्वांना? पाचवीचे स्कॉलरशिप आता इकडे लक्ष इंग्लिशचं आहे. 5-10 मिनिटांमध्ये आपण नंबर चालेल ना मुलांना? कारण मी आता माझ्यापुढे विद्यार्थी सगळे BSCच्या नियमित असतो, पण आवड असल्यामुळे शाळाच्या संपर्कामध्ये असतो. जनरल बोलतो असं काही शिकवण्याचा काही तसा अनुभव घेतलेला. शाळामध्ये माझ्या गावाकडे किंवा जोगडमध्ये काहीतरी मुलांना भेटतो आणि इंटरॅक्टिव्ह शिकवलं. शिकवण्याचा तसं शाळांना वेगळं टेक्निक लागतं. कारण मोठ्या मुलांना शिकवणं सोपं आहे, तर पहिलीच्या वर्गाला शिकवणं तसे सोपी होतं. त्या शिक्षकांना म्हणजे नॉलेज हा भाग वेगळा, तर मुलांना एकाग्र करणं आणि त्यांना लक्ष द्यायला सुरुवात म्हणजे खूप कसं लक्ष आहे का सर्वांचं? इंग्लिश गणित ही पैकीच मार्कून काढावी. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वी शुड कट आउट आवर हेअर्स म्हणजे आपण केस कापू. फर्स्ट हार्डली, सेकंड रेग्युलरली, थर्ड टेरिबली आणि फोर्थ रिसेंटली. रेग्युलरली. पिक आउट मिसिंग कलर ऑफ अ रेनबो. सप्तरंग हे सगळं पाठच करा. दाबाने पाणी किंवा इंग्लिशमध्ये पण असं टेक्निक 7 लक्षात ठेवा. मिसिंग किंवा तुम्ही ॲड करा असं काही तुम्ही विचारू शकता. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, डॅश डॅश अँड व्हायलेट. त्याच्यामध्ये इंडिगो, व्हाईट, पिंक आणि पर्पल. इंडिगो लक्षात ठेवा. मुद्दाम घेतलाय कारण तो त्याला पाठच करावा लागेल. 7 रंग पाठ करावे. तर कृती किंवा असं ट्रिक्स देऊन उपयोग होतो. त्यामुळे व्हरायटी घेतली सिलेक्ट करताना प्रश्न आहेत ना. आता इकडे लक्ष द्या. व्हिच ऑफ फॉलोइंग द परमिशन. इंग्लिश वाक्य त्या वाक्यामध्ये परमिशन दिलेलं आहे असं कुठलं वाक्य शोधून करायचं? यू आर वेलकम. आपण कोणतं आलं? यू आर वेलकम. आय ड्रिंक वॉटर. पाणी. प्लीज कम इन. डोंट मेक नॉईज. आवाज करून. परमिशन हे पहा. व्हिच ऑफ द फॉलोइंग द परमिशन म्हणजे आपण परमिशन दिलेलं आहे. आता आय ड्रिंक वॉटर मी पाणी पितो तर काही संबंधच येत नाही. डोंट मेक नॉईज सूचना नाही. आवाज करू नका. डोंट कट झालं. आता यू आर वेलकम या आणि प्लीज कमी. म्हणजे ऍक्च्युली 4 बघितल्यानंतर काहींना लगेच कळेल हे चुकतं, काहींना कळालं नाही. डिलीट करायचं, रिमूव्ह करायचं आणि बरोबर करेक्ट ऑप्शन आपण जाऊ. जोसेफ हॅज डॅश डॅश ब्रँड बायसायकल. जोसेफ म्हणजे नाव असेल. फर्स्ट टाइम न्यू KNEW, सेकंड न्यू NEW, थर्ड नाव आणि फोर्थ नो. जोसेफ हॅज अ न्यू ब्रँड बायसायकल.
स्पेलिंगवरून त्यांनी हे केलेलं गोंधळ स्पेलिंग. ओके, आता इथं काय म्हटलं, फिल इन द ब्लँक्स, टॅग आणि नो म्हटलं. माय मोबाईल इज रिंगिंग. अलास, ओ, ब्रेव आणि आउच. इथं बघा कधी आपण हे म्हणतो ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग बोलता. लक्षात आलं ना? त्यातलं आहे ते नेहमी प्रश्न. हाऊ, अजून एक इंग्लिशचा प्रश्न, हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे. लेटेस्ट जी परीक्षा झाली ना आता त्याच्याच प्रश्नपत्रिका मुद्दा मानली. म्हणजे तुम्हाला वाटतं पाहिजे की अवघड नाही, इथंच उत्तरं देत आहे तुम्ही काही अभ्यास केल्यानंतर तर सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं देऊ शकाल येणाऱ्या परीक्षा. हाऊ यू सेलिब्रेट वंदना ऑन हर बर्थडे. जसं आपण सकाळी भेटल्या गुड मॉर्निंग, लक्षात आलं त्या पद्धतीनं हॅपी बर्थडे, कॉंग्रॅच्युलेशन्स, बेस्ट ऑफ लक, रेस्ट इन पीस. हॅपी बर्थडे लक्षात आलं ना? हे वाचताना बाकीचं पण कॉंग्रॅच्युलेशन, यश मिळाल्यानंतर, बेस्ट ऑफ लक परीक्षेला जाताना, रेस्ट इन पीस नंतर आपण श्रद्धांजली वाचतो. हे म्हणजे हॅपी बर्थडे तर आलंच पाहिजे, पण बाकीचे जे 3 पर्याय दिले ना त्यातला कदाचित नंतर प्रश्न असा आहे की त्यातलं उत्तर असेल. त्याचं काय संबंध सगळ्या प्रश्नामध्ये नसेल, पण काही प्रश्नामध्ये नक्की तुम्ही विचार करा, त्याचा फायदा तुम्हाला होतो. आता 2 जोड्या आहेत, कडू गोड, शीतल. त्याला आता शीतल हे मुलींचं पण नाव असतं. लक्षात आलं? कडू गोड प्रॉपर्टी घेतलेली. शीतल म्हणजे काय माहीत पाहिजे. हा, हे असं कधीतरी तुम्ही लहान आहे कॉलेजच्या मुलांना असं शिकवलं ना, कडू गोड शीतल म्हटलं ते हसतात. त्यांना ते वेगळंच मुलींचं नाव येतं. आम्हाला वर्षभर अनुभव पण रागवत नाही, स्वाभाविक असतात. आता ते किंवा हे तुम्हाला म्हणजे हे सर शिकवतात ते वेगळं आणि ह्यांच्या डोक्यात वेगळं चाललेलं असतं. सर हे असे अनुभव माझ्याबरोबर ते सांगितलं नाही. ह्या मुलांचं पण असतं वेगळे, त्यांचे जरा विषय वेगळे असतात. तुम्हाला वेगळं सांगा. आता उष्णता, प्रखरता, सौम्य आणि उष्ण. उष्ण बरोबर आहे, कारण कडू काय म्हटलेलं आहे, गोड विरुद्ध आहे. म्हणून शीतल म्हणजे काय, सौम्य. लक्षात आलं ना? त्याचं पर्याय काय, उष्ण. श्यामची आई पुस्तकाचं नाव आहे, लेखक साने गुरुजी आणि पुढं अग्निपंख. हे पुस्तकाचं नाव दिलं आणि नंतर लेखकाचं नाव डॉक्टर APJ अब्दुल कलाम. दोन एवढे मोठे लेखक आहेत ना, कुठलंही पुस्तक वाचतं नक्की तुमच्या समोर जे अडथळे येतात ना ते दूर झाल्याचे बरं थांबतो. कारण हे खूप स्ट्रगलमधून असतं आणि असं कितीतरी व्यक्तिमत्व आहे वाचली पाहिजे. आता हा गणितचा आहे. एका सांकेतिक भाषेत हे लिहून राहते वहीत. सांकेतिक भाषेत (25) 25 बरोबर 532. 25 बरोबर 532. दुसरं 57 बरोबर 725. 57 बरोबर 725. 34 बरोबर 413. तीन लिहिले ना, परत 25, 532, 57, 725, 34, 413. तर 14 कशी द्या, 14 संख्या विचार करा. लगेच थांबायचं नाही, विचार करायला खूप दिला पाहिजे. हे सूत्रात वगैरे नाही बसत कधी कधी, असलं तरी जरा वेगळंच सूत्र असतं. ऑब्झर्व निरीक्षण महत्वाचं. कोण सांगायचं? बरोबर सांगितलं. काय केलं बघा, 25
25 एक समजावून सांगतो. लक्ष आहे का सगळ्यांचं? 25च्या पुढं काय? 532. तर 25 मधला 5 आधी घेतला आणि 2 कसे होती आणि 3 म्हणजे वजा बाकी 5 वजा 2. तसा 4 आधी घ्या, 1 शेवटी टाका, 4 वजा 1 किती? 3. समजलं का? 25च्या पुढे 532 कसा आला हे बघायचं आहे. 25 मधला 5 आधी घेतला बरोबर आणि 2 शेवटी आणि मध्ये 3 आहे ना, 5 आणि 2ची वजा बाकी 532 आला. हे सूत्र झालं त्याच्यापुढे. तसं 14 आता 4 आधी घ्या, 1 शेवटी टाका, मध्ये काय येईल? 4 वजा 1 3 431. पर्याय न बघता आता हे उत्तर सांगितलं. याला पर्याय बघायची गरज नाही, कारण लगेच उत्तर तुम्हाला येणार नाही. कच्च्या ठिकाणी तुम्हाला वर्क करावं लागेल. काही सांगत होती आमच्या डॉक्टरांनी पाठच, पण हे जे आहे ना हे तुम्हाला पाठ वगैरे करून नाही, इथे ट्रिक्स लागतात. वादळ, सुनामी आणि महापूर एक गट तयार होतो बरं का. तर ह्या गटाशी जुळणार एक शब्द तुम्ही सांगायचा आहे. मगाशी न जुळणार आहोत तसा नाही. पाऊस, अपघात, दुष्काळ, महासागर. हे पहा, वादळ आहे, आपत्ती आहे का? काय आपत्तीच आहे ना, संकट. सुनामी, महापूर. पाऊस काय आपत्ती नाही, तिथं काय मुसळधार अशी गोष्टी दिलेलं नाही. अपघात ते वेगळं, पण हे निसर्गाशी संबंधित. अपघात हा कसा पाण्यामुळे पण होऊ शकतो आणि गाड्यांच्यामुळे. महासागरचा काय विषय नाही, काय येणार करे? दुष्काळ. पाच करतो वादळ, सुनामी, महापूर आणि दुष्काळ. आता हा पहा माणसाच्या पर्सनॅलिटीशी रिलेटेड. दिमाग, रुबाब, दौड. चौथं तुम्ही सांगायचं. श्रीमंत, वैभव, ऐक्य आणि ताकद. हे पहा, दिमाग, रुबाब, दौड याला सुसंगत असा पर्याय. श्रीमंत, वैभव, ऐक्य आणि ताकद. ऐक्य काय होतच नाही, पहिलं ते करून जातं. आता श्रीमंत, रुबाबात वैभव आणि त्या दिमागदार रुबाबपणाचा काय संबंध? त्याकडे पैसा पाणी कमी असते, शिक्षण कमी, पण राहणीमान रुबाबदारपणाचा असतो, बोलणं असं म्हणजे दिमागदार असतं. बघा तुम्ही, म्हणजे कधी कधी त्या श्रीमंत घरात व्यक्ती एकदम साधेपणाने असते आणि ह्याचं कमीच असतं सगळं. शिक्षण कमी, पैसा कमी, पण रुबाबदारपणानं दिमागदारपणा जास्त असतो. मग ह्याला कुठला शब्द सुट होईल? बरोबर, ताकद. लक्षात आलं? लक्षात ताकदचा म्हणतो ना. म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे काय संग्रह आहे ना तो शब्द वापरतो. कोण म्हणजे रुबाबात आला, कोण म्हणजे दिमागदार. ठीक आहे, माणसं म्हणजे व्हरायटीज असतात आणि याच्याशी संबंध. मुलांच्यामध्ये सुद्धा ह्या वयामध्ये सुद्धा हे असतं, छोटीच असतात पण सुरुवात. आता हे थोडासा वेगळा आहे. वाघाला सिंह म्हटलं, सिंहाला शेकरू म्हटलं, शेकरूला हरिण म्हटलं, हरणाला हत्ती म्हटलं, तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणाच म्हणा? एक लक्षात घ्या, महाराष्ट्राचा राज्यप्राणी अगोदर माहिती शेकरू. म्हणजे आपण म्हणतो ना फुलामध्ये फुलांचा राजा, बरोबर ना, आंबा, असं ठरलेलं आलं लक्षात. तर शेकरूला काय म्हटलेलं आहे? हरिण म्हटलेलं आहे. त्यामुळं तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणास म्हणायचं? हरिण. लक्षात आलं? वेगळ्या पद्धतीचं फरक वाचतो, समजावून. वाघाला सिंह म्हटलं, सिंहाला शेकरू म्हटलं, शेकरूला काय म्हटलंय? हरिण म्हटलं, हरणाला काय? हत्ती म्हटलं. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणास म्हणाले? हरिण. तुमच्या मित्रांना सर्वांसमोर न आवडणारं वर्तन केले, ऐकायला येते ना? तर तुम्ही काय करावं? पहिला पर्याय तेथेच त्याला मारावं. ते सगळे पर्याय काय करायचं? शिक्षकाचं तक्रार जाऊन सांगायच्या आधी आधीच त्याला शिक्षकाला समोर. एक म्हणजे शिक्षक होते ते काय करायचे, माझ्या सुट्टीच्या का मुलाला सोडायचंच नाही बाहेर. ते इथं बसले ना तर शेजारी बसून गेले, नंतर जाणार एवढा तो बाकीच्या मुलांना उत्तर देतो. म्हणजे त्याच्या तक्रारीनंतर मुलं घेऊन येणार, पालक घेऊन येणार.
कारण सगळे मुलं त्याला मारतील असं नाही, काय प्रत्येकाची स्वभाव काय करा, काम बदलून देण्याचा आग्रह करेल नाही. तुमच्या मित्राने सर्वांसमोर नावाने वर्तन केलं तर तुम्ही काय करा, त्याच्यातून काही बोध पण होईल ना, तो पण घ्या. त्याचेच त्याला मला त्याच्याशी मैत्री तोडा, मित्रामध्ये त्याची बदनामी करा, गैरवर्तन करू नकोस असे त्याला नीट समजावून सांगा. म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे. पण तू पण सांगणार आपल्याकडे काय काही जण ऐकून घेणार पुढंच जाणार, तू उलट बोलणार आहे ना, त्याला कसं सांभाळायचं. मग तो मुलांनी पालकांना सांगणं, निर्भयपणे सांगायचे काही गोष्टी आणि काय मुलाची चूक असेल तर काय करा, पालकांनी तुमच्या क्षमा करून शिक्षकांकडे जाऊन सॉल्व करायचं. त्याची चूक असते, जास्त त्याला त्रास होत असेल ऐकून घेऊन शिक्षकांच्यापर्यंत जायचं, शिक्षक सोल्युशन काढतात. शिक्षकाला शाळेने तुम्ही कधी काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय करा. प्रश्न कळाला सर्वांना. शाळेने तुम्ही कधी काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय करा. काम बदलून देण्याचा आग्रह करेल. कामाचे स्वरूप समजावून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न करेल. काम बदलून न दिल्याने गैरहजर राहील आणि कामाचे स्वरूप समजून न घेता जबाबदारी स्वीकारेल. आणि पहिलीच मला असं काय सांगा ना, काय कामाचं स्वरूप समजावून घ्यायचं, काम नीट करण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठलंही जमलं नाही ना, मला हे येणार नाही किंवा कधीतरी घराचे शिक्षक तुला हे जमणार त्याच्या आहारी जायचं लक्षात. सकारात्मक भेटते तर चांगली गोष्ट. तुम्हाला एखादी गोष्ट करायची ना ते मला जमलं. संत तुकारामांचे वाक्य लक्षात, साध्य ते साध्य करीशी जायचं कारण अभ्यास तुकाम. अभ्यास केला जी गोष्ट असाध्य वाटते ती साध्य होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलं होतं, म्हणजे असं तत्व जे कारण दिले गांधीसाठी म्हणे जॉब असं तत्वज्ञान त्याला कुठं आढळणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं वाचलं अवश्य वाचा, तिथून तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग चांगला विचारायचं. थोडंसं कंटाळा असेल 2-3 वेळा सांगू चालेल ना. शाळेचं इन्स्पेक्शन होतं, तुमच्या शाळेत होतं ना इन्स्पेक्शन. साहेब आणि वर्गात गेले आणि सर शिकवतो. त्यांना काही होती की गुरुजींना म्हटलं, गुरुजी एखादा हुशार विद्यार्थी एक प्रश्न विचारतो आणि एखादा हुशार विद्यार्थी उभा करा तर बरोबर देईल आणि मी जायला पुढच्या वर्गात मोकळा होतो. गुरुजींनी उभा केला त्या विद्यार्थ्याला. साहेबांनी प्रश्न विचारला, साहेबांची किती? तरी त्यांनी 45. साहेबांची 45 साहेब गुरुजींच्या बरोबर अहो असं काय की मला हुशार विद्यार्थ्याला सांगितलं, गुरुजी म्हणजे त्यात आभार आहे तुमच्या जवळपास सांगितलं आणि 100 पर्यंत गेला. दुसरा एक सांगतो सर तुला, प्रश्नामध्ये उत्तरपत्रिका वाटत त्या शिक्षकाला आणि 100पैकी 5च मार्क मिळाले होते. आणि सरांनी गुरुजींनी वाटले आणि तुला खेळाच्याबरोबर हसत होता. सरांनी विचारलं आणि तुला 5च मार्क मिळाले तर तू हसतोच कसं नाही म्हटलं, मला 5 तरी कशी मिळाले. आता मार्क्स मिळतात हे पण आपल्याला माहिती. आता 12 सायन्सला असं केलं, मी असताना 80 थिअरी आणि 20 प्रॅक्टिकल होतं. म्हणजे 35ला 5 झाला तर 15 तर थिअरी मिळाले. आता 70 थिअरीला आणि 30 प्रॅक्टिकल. 35 पास पडेल ना त्याला थिअरी किती मिळाले? 5. तो योजना आता हे गव्हर्नमेंट ज्ञान लागू योजना अशा शिक्षण बरोबर. पण त्याच्या आघाडी जाऊ नका. कधीतरी का केले असं एखादा फेल झालेला कॉन्फिडन्स
घेऊन जातो, पालक फोन करतो, त्याला म्हणतो की शाळा सोड, सांगपर्यंत बाहेर जर पडला कसं लागतो म्हणून तो कुठे थोडं जावं, म्हणजे 8वीपर्यंत पास करायची वेळ आता बंद होईल. तर त्याचा असा काही फायदा घ्यायचा नाही. ते अशा गोष्टी जरा पुढे जाणं, पुढे गेल्यानंतर त्याचं काम बाळायला सज्ञात नाही. त्यासाठी आहे मी तर थांबतो. आयोजकांनी मला एक संधी दिली, तर आम्ही त्यांचा आभारी आहे. आणि आपण सर्वांनी छोट्या मोठ्याने माझा एक 2 मला धन्यवाद देतो. तुमचाही सगळ्यांचा आभारी आहे. आणि संस्कृत उपक्रम येणाऱ्या नवीन शाळेत आणि कॉलेजमध्ये पुढे जाण्यासाठी चर्चा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपक्रम राबवतात. यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि शाळेतून कोण बाहेर जाणार नाही, शाळाबाहेर कोण राहणार नाही असे काही उपक्रम संस्थेने द्यावे. आणि असा घटक कोण असेल शाळेत कसा येईल असं पाहावं, यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. या स्पर्धा परीक्षेला सामोरं कसं जावं आणि आत्मविश्वास कसा वाढवावा या संदर्भात मार्गदर्शन केलं. आणि संस्थेला याही पुढे सरांचं मार्गदर्शन लाभणार आहे. तर सरांचं आमच्या संस्थेच्या वतीनं मी आदरणीय आमचे सल्लागार डॉक्टर अशोक कदम आणि डॉक्टर विजी कदम यांना विनंती करतो की त्यांना शाल देऊन त्यांच्या या सगळ्या कामासाठी आणि मार्गदर्शनासाठी आपण त्यांचा सन्मान करावा. सन्मान चिन्ह आलेले आहे. त्यांचंही संस्थेच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय श्रद्धा कदम मॅडम तसेच विद्याधर तांबे सर हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत करतो. आपण मगाशी आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला होता. किशोर कदम यांच्या कवितेचा समावेश झाला. आनंद तांबे यांना आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल पुरस्कार मिळाला. आणि विद्याधर तांबे हे प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक म्हणून त्यांना या ठिकाणी त्यांचा मान आहे. आणि तो संस्थेला एक अभिमानास्पद आहे. म्हणून त्यांच्या या कामासाठी मी आदरणीय कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि डॉक्टर अशोक कदम आणि सर्व सल्लागार मी आदरणीय श्रीधर तांबे यांना विनंती करतो आमच्या संस्थेचे सल्लागार की त्यांचा एक छोटेखानी सन्मान आपण करतो आहोत. प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे संचालक म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली हा आमच्या संस्थेचा एक अभिमानाचा क्षण आहे. आणि म्हणून त्यांना आदरणीय व्यक्ती सर यांना विनंती करतो की सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करा. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन याही पुढे यथावकाश आपण देऊ. आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षेचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आमच्या संस्थेच्या वतीनं स्पर्धा प्रमुख दिलीप कदम आणि विशाल कासले यांच्याकडे दिलेली आहे. त्यांनाही गुलाब पुष्प देऊन सर त्यांना पुढच्या उपक्रमासाठी सदिच्छा देतील. स्पर्धेचे प्रमुख दिलीप कदम आणि विशाल कासले हे याही पुढे विद्यार्थ्यांना सातत्यानं जेव्हा जेव्हा मार्गदर्शन होईल तेव्हा तेव्हा संपूर्ण व्यवस्थापन ते सांभाळणार आहेत. आणि मग त्यांना आजच्या कार्यक्रमाच्या आपण गुलाब पुष्प देऊ. मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्ञानवृत्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती 10वीच्या विद्यार्थ्याला यावर्षी आपण सृष्टी विद्याधर तांबे तिला प्रदान केली. 12वीमध्ये सुद्धा आपण दरवर्षी एका विद्यार्थ्याची निवड करतो. त्या दोन्ही विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रुपये या वर्षापासून आपण देणार आहोत. गेल्या वर्षी दरमहा 500 रुपये होते, पण आता आपण त्याही पुढे जाऊन या विद्यार्थ्यांना 1000 रुपये दरमहा त्याच्या अकाउंटवर जमा करणार आहोत. आणि 12वीमध्ये यावर्षी
12वीमध्ये उत्तीर्ण झालेली आणि आता सध्या ॲग्रिकल्चर डिप्लोमाची पूर्ण नेतेची करणारी विद्यार्थिनी आहे. ती आहे श्रुती अनिल एरेलकर. ती आज सध्या कॉलेजमध्ये आहे. तिला आज सुट्टी मिळाली नाही, काहीतरी प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे ती येऊ शकली नाही. परंतु त्याचे वडील इथे आलेले आहेत अनिल एरेलकर. त्यांना मी विनंती करतो की सृष्टीचा हा सन्मान आपण स्वीकारावा. श्रुती अनिल एरेलकर, तिला सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र आपण संस्थेच्या वतीनं देत आहोत. संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे सर्व सल्लागार त्यांना विनंती करतो की सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र श्रुती अनिल एरेलकर या वर्षाची 12वी ज्ञानवृत्ती विद्यार्थी श्रुती तिला मिळालेला आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला आपण सदिच्छा देऊ. त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधून त्यांचं जे अकाउंट नंबर आहे ते संस्थेचे सचिव आदरणीय सुभाष कदम यांच्याकडे द्यायचे आहे. धन्यवाद. तर कार्यक्रमाचा समारोप सविनय जैन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित स्मृती शेख उत्तम पवार ज्ञानवृत्ती शिष्यवृत्ती पदक सोहळा. या सोहळ्यास सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर विचारमंचावरील सर्व आणि तुम्ही सर्व विद्यार्थी पालकवर्ग या सर्वांना सविनय जैन. मित्र, दर्पण प्रबोधिनी संस्था गेली कित्येक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि याच्या पलीकडे सुद्धा जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. जी गोरगरीब जनता आहे, विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी आणि पुढील योग्य मार्गदर्शनासाठी हातभार लागावा याच्यासाठी सदोदित प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष होत आणि याचं हे पुढील यशस्वी पाऊल या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने यामध्ये संपन्न होतं. एखादी संस्था एखाद्या विद्यार्थ्याला जे काही फायनान्शियल मदत करते, ही फायनान्शियल मदत नसून त्याला पुढे जाण्यासाठी ही फार मोठी उभारी आहे. हे या संस्थेचं ध्येय धोरण आहे. मित्र, आम्हाला सर्व या संस्थेचे पदाधिकारी आहेत. नेहमीच त्यांच्या डोक्यामध्ये विद्यार्थ्यांना, मग ते प्राथमिक असतील, माध्यमिक असतील किंवा उच्च शिक्षित घेणारे विद्यार्थी असतील, यांना आपण काय देऊ शकतो याच्यासाठी सदोदित प्रयत्नशील आहेत आणि याच्यासाठी सातत्यानं आमचे जे संस्थेचे पदाधिकारी आहेत हे चर्चा करतच असतात. आणि या चर्चेमधून यावर्षी आपण 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे याचा प्लॅनिंग यांच्या डोक्यामध्ये, आपल्या डोक्यामध्ये चालू होता. परंतु जसं अध्यक्ष सरांनी सांगितलंय की इथंच भालचंद्र आश्रमामध्ये गेली कित्येक वर्ष हे चालू असल्यामुळे आपण पण तोच उपक्रम करणं हे योग्य नाही. एकत्रित तिथं मार्गदर्शन होत आहे आणि त्यासाठी या ठिकाणी हे आयोजन आपण आयोजन या ठिकाणी केले. सरांनी अतिशय सुरेख आणि अतिशय खरंच चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. मित्र, हो, संस्थेच्या वतीनं आपण जर अशा प्रकारच्या 5वी आणि 8वीचे विद्यार्थी आणि पालक हे जर प्रयत्न म्हणजे त्यांना जर इच्छुक असतील किंवा तयार असेल येण्याची, तर आपली संस्था या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आपण दर रविवारी म्हणजे जे आश्रमामध्ये जे रविवार चालू आहे ते सोडून आपण या ठिकाणी लेक्चर घेऊ शकतो, असं आयोजन नक्कीच करू शकतो असं मी संस्थेच्या वतीने या ठिकाणी पाहिजे देतो आहे, आवाहन करतोय आणि आमच्यावरती जी जबाबदारी टाकली आहे याबद्दल मी संस्थेचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. तर उत्तम पवार स्मृती, उद्या आपण उत्तम पवार यांचा 8वा स्मृती दिन आहे आणि त्याच्या औचित्य साधून आज या ठिकाणी आपण कार्यशाळा आयोजित केली. त्या कार्यक्रमाचा समारोप दर्पण महिला फ्रंटच्या वतीनं आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी स्नेहल सुनील तांबे यांना विनंती करतो की आजच्या कार्यशाळेचा यशस्वी समारोप करावा आणि यानंतर विद्यार्थ्यांना जो अल्पोपहार आपण देणार आहोत सगळ्या विद्यार्थ्यांना, हे मुंबईचे आमचे कार्यकर्ते भोगले ना, तर कोणी दिले भोगले ना, प्रदीप भोगले मुंबईचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार दिला आहे, त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो.